पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज KSR रेल्वे स्थानकावरून 3 वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवलाय। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूरचं वर्णन एक धोरणात्मक उच्चस्तरीय मोहीम म्हणून केलंय। 15 ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये होणाऱ्या प्रस्तावित अमेरिका-रशिया शिखर परिषदेचे भारताकडून स्वागत करण्यात आलंय। 24 एप्रिल ते 30 जून दरम्यान भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केल्यानं पाकिस्तानला 127 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी सुमारे 40 मिनिटं चर्चा केली आहे। दिल्लीचे शिक्षण मंत्री आशिष सूद यांनी आज सकाळी राष्ट्रीय राजधानीतील त्यागराज स्टेडियम येथून तिरंगा धावण्याची सुरुवात केली आहे। बांगलादेशमध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत असे निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणाले। कंबोडियाजवळील सीमा भागात गस्त घालत असताना 3 थाई सैनिक जखमी झालेत। पुढील 7 दिवसांत उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। चीनमधील चेंगडू येथे झालेल्या पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजीमध्ये भारताचे पहिले वैयक्तिक पदक कांस्य पदक जिंकून ऋषभ यादवने इतिहास रचलाय।